नमस्कार मित्रांनो, MHB मराठी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. राज्याच्या बळीराजासाठी आज एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या माझ्या शेतकरी बांधवांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने तिजोरीचे दरवाजे उघडले आहेत. बातमी सविस्तर पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच MHB मराठी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून शेतीविषयक सर्व अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. तर मित्रांनो, मोठी बातमी अशी आहे की केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मंजुरीपेक्षाही जास्त निधी वितरित केला आहे. आर के व्ही वाय योजनेअंतर्गत 2025 ते 26 या वर्षासाठी तब्बल 37 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी केंद्र शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. निधीचा योग्य वापर केल्यामुळे केंद्राने हा विशेष बोनस महाराष्ट्राला दिला आहे. या निधीचा सर्वात मोठा फायदा प्रति थेंब अधिक पीक या मोहिमेला होणार आहे. म्हणजेच जे शेतकरी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत होते, त्यांच्या खात्यात आता हा पैसा जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कृषी यांत्रिकीकरण आणि इतर योजना. केवळ सिंचनच नाही, तर कृषी यंत्र अवजारांसाठी सुद्धा मोठा निर्णय झाला आहे. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी यापूर्वीच 150 कोटी रुपये मंजूर झाले होते, पण अजूनही मोठा निधी प्रलंबित होता. आता केंद्र सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाअंतर्गत 205 कोटी 10 लाख रुपयांच्या निधीला राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये जनरल, SC आणि ST अशा तिन्ही प्रवर्गातील शेतकऱ्यांचा समावेश असून केंद्र आणि राज्याचा हिस्सा मिळून हा निधी वाटला जाणार आहे. अनुदान कधी मिळणार? महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतील 235 कोटींच्या निधी वितरणात तांत्रिक अडचण होती. ती आज 26 मार्च 2026 रोजी दूर करण्यात आली आहे. त्यामुळे आता ठिबक आणि तुषार सिंचनाचे पूरक अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. उद्यापासून अनुदानाचे वितरण सुरू होईल आणि येत्या सोमवार, मंगळवार व बुधवारपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम क्रेडिट झालेली पाहायला मिळेल. विशेषतः ठिबक, तुषार आणि शेततळ्यांचे लाभार्थी पूर्णपणे क्लिअर होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अत्यंत महत्त्वाची अपडेट. ही माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. अशाच खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा MHB मराठी न्यूज. जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय शिवराय.